इयत्ता 10वी गणित भाग 1चा 2020-21चा शैक्षणिक वर्षातील 25% कमी केलेला अभ्यासक्रम. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 10 म्हणजेच गणित भाग 1 इयत्ता 10वी चा महाराष्ट्र स्टेट बोर्डाने 25% अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे, रिडक्शन झालेला आहे ज्या सिलेबसचं, तो भाग आपण पाहणार आहोत. मराठी सेमी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी आपलं हे पुस्तक घेऊन बसायचे आणि टिकमार्क करायची आहे. तर साधारणपणे आपण इंडेक्समध्ये येऊया. इंडेक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपल्याला यावर्षी किती चॅप्टर आहेत. भाग 1 मध्ये आपल्याला जवळजवळ 6 चॅप्टर आहेत. चॅप्टर नंबर 1 आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरा आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. चौथा आहे फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचा फोकस आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि प्रोबॅबिलिटी. प्रकरण नंबर 3 अंकगणिती श्रेणी आणि प्रकरण नंबर 5 संभाव्यता यातला कोणताही भाग शासनाने कट केलेला नाही. मग आता प्रकरण वाईज जाऊया आपण, चॅप्टर वाईज. की चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यामधला कोणता भाग कट केलेला आहे. तर पेज वाईज आपल्याला बघायचं आहे. पेज नंबर 1 मध्ये कोणताही भाग कट केलेला नाही आहे. पेज नंबर 2 वरचा भाग बघूया आपण. पेज नंबर 2 वरती एक्झाम्पल 1 जे सॉल्व एक्झाम्पल केलेलं आहे तर ते कट केलेलं आहे. नंतर आपल्याला यायचं आहे पेज नंबर 3 वरती. पेज नंबर 3 वरचं पण सॉल्व एक्झाम्पल कट केलेलं आहे. नंतर यायचं आहे आपल्याला पेज नंबर 4. आता पेज नंबर 4 वरचा बघा भाग कोणता कट झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला ॲक्टिव्हिटी बेस्ड जे एक्झाम्पल आहे ते पूर्णपणे कट केलेलं आहे. आणि पृष्ठ क्रमांक 5 म्हणजे पेज नंबर 5 वरती यायचं आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो 8 उदाहरणं आहे त्यातली पहिली 6 उदाहरणं कट केलेली आहे. त्याच्यावरती कोणताही तुम्हाला उदाहरण विचारलं जाणार नाही. पण 7वा आणि 8वा मात्र क्वेश्चन करायचा आहे. आता 5 पेज नंबर झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट 16व्या पेजला यायचं आहे. 16वं पेज बघूया. पेज नंबर 16 वरती यायचं आहे आणि तिथं काही भाग कट केलेला आहे. तो कोणता कट केलेला आहे तो आपण पाहणार आहोत. तर पेज नंबर 16 पेज नंबर 16 प्रॅक्टिस सेट 1.3 च्या खाली लेटेस्ट लर्न लिहिलेला आहे. ओके. तर तिथे ॲक्टिव्हिटी बेस्ड पण एक टेबल दिलेला आहे, तो पूर्णपणे कट करायचा आहे. तो त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. आता पेज नंबर 17 वरती यायचे. पेज नंबर 17 वरती सुद्धा सॉल्व एक्झाम्पल आहे, तेही पूर्णपणे कट झालेलं आहे. नंतर पेज नंबर 18 वरती पण एक्झाम्पल 2 हे पूर्णपणे कट झालेलं आहे. आणि पेज नंबर 19 वरचं सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल जे आहे ते कट झालेलं आहे. आणि त्याच्या खाली प्रॅक्टिस सेट 1.4 जो आहे ते पूर्णपणे 4च्या 4 एक्झाम्पल्स कट झालेली आहे. त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. आता 19 पर्यंत, 19च्या पुढे डायरेक्ट आता आपल्याला पेज नंबर 28 कडे यायचं आहे. इथून सगळा भाग आहे. 28 वरती काय कट झालेलं आहे बघूया. कोणती उदाहरणं घेतली जाणार नाहीत यावर्षी. पेज नंबर 28 वरती प्रॉब्लेम सेट 1 आहे. आता 1 मध्ये सगळे पहिला एक्झाम्पल आहे प्रॉब्लेम सेट 1 मध्ये, दुसरं घ्यायचं आहे, तिसरं पण आहे, चौथं एक्झाम्पल आहे, 5वं आहे. आता पेज नंबर 28 आलेला आहे पहा. तर पेज नंबर 28 मध्ये प्रॉब्लेम सेटमधले 5व्या क्वेश्चनपासून सुरू होते. त्यातलं 5वं आहे. 6वं नाही आहे, तिथं टिकमार्क केलेली नाही आहे, ती तुम्ही करून घ्यायची. 6वं पूर्णपणे कट झालेलं आहे आणि 7वा विचारला जाणार आहे. तर अशा प्रकारे चॅप्टर नंबर 1 मधला कट झालेला भाग तुम्ही पाहिला. आता आपण येऊया चॅप्टर नंबर 2 कडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मराठी मीडियमसाठी वर्ग समीकरणे. तर याच्यामध्ये हा सुरू होते 30 नंबर पेजपासून, पण आपल्याला यायचं आहे डायरेक्ट 37 पेजवरती. 37 पेज नंबर 37. आता पेज नंबर 37 मध्ये यातला कोणता भाग कट केलेला आहे तर आपल्याला इथं दिसतंय. तर हा भाग नाही कट करायचा. लेट्स लर्न हा जो भाग आहे, सोल्युशन
ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड हा भागच कट करून टाकलेला आहे. म्हणजे फॅक्टराइज मेथडने आपण सॉल्व करत होतो. दुसरी मेथड जी होती ती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, तर तो भाग पूर्णपणे कट केलेला आहे. पेज नंबर 37. आता पेज नंबर 38वरचं पण पूर्ण हा भाग कट करायचा आहे, पूर्ण पेजच कट करायचा आहे. ओके. नंतर पेज नंबर 39 आणि त्यामुळं पेज नंबर 39वरचा जो प्रॅक्टिस सेट आहे 2.3, तर तो पूर्णच कट केलेला आहे, कारण त्याच्यावरती प्रश्नच विचारला जाणार नाही. 39 नंतर आपल्याला आता डायरेक्ट 42 पेज नंबरवरती यायचं आहे. 42 पेजवरती पूर्ण पेज हे कट करायचे फॉर मोर इन्फॉर्मेशनचं. नंतर 43वरती यायचं आहे. पेज नंबर 43वरती जी ॲक्टिव्हिटी इथं कंसात दिलेली आहे बॉक्समध्ये, ती पूर्णपणे कट करायची आहे. आता प्रॅक्टिस सेट 2.4 आहे करायचा. डायरेक्ट आता 46 पेजवरती यायचं आहे. पेज नंबर 46वरती सुद्धा हे पूर्ण पेज कट करायचं आहे. रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट, अल्फा आणि बीटामधलं जे रिलेशन होतं ते. 46 कट झाला. 47 पेज पण पूर्ण कट करायचं आहे. हे आहे 47 पेज. नंतर आपल्याला यायचं आहे 49 पेजकडे. 49 पेजवरती प्रॅक्टिस सेट 2.5 आहे. त्यातला पहिला क्वेश्चनमधला पहिला सम करायचा आहे, दुसरं पण सम करायचे. तिसरं उदाहरण मात्र हे कट केलेलं आहे, कारण ते आपल्याला करायचं नाही. तर तिसरं कट झालेलं आहे 49 पेजवरचं. आता आपल्याला बघायचं आहे 50 पेजवरती काय कट झालेलं आहे. तर 50 पेजवरती 5 स्टार 6 स्टार हे 2 क्वेश्चन कट झालेले आहेत. 7वा प्रश्न आपल्याला करायचा आहे. 50 झाल्यानंतर 53 पेजकडे यायचं आहे. 51 आहे. 52 पण पूर्ण करायचं आहे आपल्याला. आता 53 पेजवरती प्रॉब्लेम सेट 2 आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याच्यामधला 6वा प्रश्न फक्त कट केलेला आहे. आता 54 वरती सुद्धा प्रॉब्लेम सेटच आहे, त्यातला 10वा स्टार क्वेश्चन जो आहे, जी सम आहे ती कट केलेली आहे, ती करायची नाही आहे. अशा पद्धतीनं झाला आपला दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरा तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणीमधला कुठलाही भाग कट केलेला नाही, याच्यावरती पूर्ण फोकस द्यायचा आहे. स्कोरिंगचा चॅप्टर आहे. पुढील दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून शासनाने तो कदाचित ठेवलेला असेल. त्यामुळं इथं कोणताही भाग कट केलेला नाही, हे लक्षातच ठेवायचे. आणि आता आपण वळूया चॅप्टर नंबर 4कडे. प्रकरण 4, जे मराठी माध्यमाचं नाव आहे त्याला अर्थनियोजन आहे आणि इंग्लिश मिडियमसाठी किंवा सेमीसाठी नाव आहे त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग. त्याच्यामध्ये कोणता भाग कट केलेला आहे ते आपण पाहूया. तर चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग आहे. आता इथे चॅप्टर नंबर 4 स्टार्ट होते पेज नंबर 81 पासून, पण 81 पासून 94पर्यंत 93 पर्यंत काहीच कट केलेलं नाही. डायरेक्ट पेज नंबर 94 वरतीच यायचं आहे. 94 पेज नंबर 94 वरती यायचं आहे. 87 आहे, 88 आहे, 93 पर्यंत काहीच कट केलेलं नाही आहे. आता आलेलं आहे 94 पेज. बघा 7वा प्रश्न आहे तो करायचा आहे. त्याच्या खाली दिले बघा फॉर मोर इन्फॉर्मेशन, तर त्याच्या खाली पूर्ण हे पेज कट करायचं आहे. पूर्ण पेज म्हणजे वरचा क्वेश्चन करायचं आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन हा टेबल जो आहे तो पूर्णपणे कट करायचा आहे. 94. ओके. आता 97ला यायचं आहे. आता डायरेक्ट 97 पासून खूप मोठा भाग कट होणार आहे. आता बघा 97 to 108, 97 पासून 108 पेजपर्यंत सगळं कट आहे. त्यामुळे मी पहिल्या पेजला कट केलेलं, इथं तुम्ही कट करायचं. हा भाग कट आहे, हाही भाग कट आहे. 99, 100 कट. पेज नंबर 101, 102 इथं मी मार्क केलेलं नाही, तुम्ही ते करून घ्यायचं आहे. ओके. 103,
10, 5, 4, 5, 6, 7 आणि शेवटचं पेज इथं मी कट केलेलं आहे 108. ओके, तर 108पर्यंत सगळं कट करायचं आहे. आता आपल्याला यायचं आहे डायरेक्ट पेज नंबर हे आहे 111 पेजवरती यायचं आहे 111. आता इथं डायरेक्ट प्रॉब्लेम सेट 4B दिसतोय बघा, त्याच्यावरचे जे क्वेश्चन आहेत ते करायचे आहेत. प्रॉब्लेम सेट 4B मात्र पूर्णपणे कट झालेलं आहे, पहिला दुसरा क्वेश्चन आणि त्याच्या पुढचाही 112 पेजवरती 112 वरती जे उरलेले क्वेश्चन आहेत प्रॉब्लेम सेट 4B, म्हणजे प्रॉब्लेम सेट 4B हा पूर्णपणे कट झालेला आहे. आता आपण येऊया चॅप्टर नंबर 5 कडे, प्रोबॅबिलिटी संभाव्यता. तर संभाव्यता मी प्रथम सांगितल्याप्रमाणे संभाव्यतामधलं कोणताही घटक हा कट केलेला नाही आहे, त्यामुळे या प्रकरणावरती तुम्ही चांगला फोकस ठेवायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. याच्यावरती चांगला स्कोरिंगचा चॅप्टर आहे हा, याच्यामधून तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात आणि पुढील इयत्ताच्या दृष्टीने हा पण महत्त्वाचा एक चॅप्टर आहे, म्हणून शासनाने तो यातला कोणताही भाग कट केलेला नसावा. आता आपण सगळ्यात शेवटचा चॅप्टर जो आहे चॅप्टर नंबर 6, तर त्या चॅप्टर नंबर 6 कडे येऊया. चॅप्टर नंबर 6 जो आहे तो सांख्यिकी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅटिस्टिक्स म्हणतो. ओके, चॅप्टर नंबर 6 मधला भाग आता कोणता कट झालेला आहे तो आपण पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स हा सुरू होते 129 पासून, पण इथला कोणताही भाग कट केलेला नाही. डायरेक्ट आपण 132 पेजवरती येणार आहोत. 132 पानावरती कोणता भाग कट झालेला आहे आपण तो पाहणार आहोत. 132 वरती बघा, हे पहिले दोन करायचे आहेत आपल्याला. ॲज्युम्ड मीन मेथड जी आहे ती पूर्णपणे कट झालेली आहे बघा. ॲज्युम्ड मीन मेथड पेज नंबर 132, 133, 134, 135 and 136, 137 पर्यंत 132 ते 137 वरचं पृष्ठ क्रमांक जे आहे त्याच्यावर सगळा भाग कट केलेला आहे. आता डायरेक्ट 138 वरती यायचं आहे. प्रॅक्टिस सेट 6.1 आहे तिथे. आता अगोदरचा भाग कट केल्यामुळं ॲज्युम्ड मीन मेथड आणि स्टेप डेविएशन, त्यामुळे त्याच्यावरचे एक्झाम्पल विचारले जाणारच नाहीत. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 6.1 जो आहे तो पेज नंबर 138 वरती आहे. त्यातला दुसरा येणार नाही, चौथाही येणार नाही, पाचवाही येणार नाही, सहावाही क्वेश्चन येणार नाही. म्हणजे कोणते क्वेश्चन करायचे तुम्हाला, फक्त पहिला आणि तिसरा प्रश्न करायचा आहे. स्टॅटिस्टिक्समधला 153 आहे हा. 159 वरती वृत्तालेख म्हणजे पाय डायग्रॅम आहे. तर पाय डायग्रॅम काढायची आहे आपल्याला, पण 159 इथं आलेलं आहे बघा. तर 159 पूर्ण पेज कट आहे, म्हणजे रीडिंग ऑफ द पाय डायग्रॅम जे आहे वृत्तालेखाचं वाचन करणे हा भागच कट केलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरचे क्वेश्चन पण येणार नाहीत. हा 160 पेज आहे तेही पूर्ण कट झालेला आहे. आता 160 नंतर डायरेक्ट आपल्याला यायचं आहे 164 पेजवरती, जिथं आपल्याला क्वेश्चन्स दिसतील किंवा प्रॅक्टिस सेट दिसेल. तर 163 वरती आहे 1-2 प्रॅक्टिस सेट 6.6 आहे. ओके, तर ते करायचं आहे आपल्याला पूर्ण. पण 164 वरती मात्र पाचवा आणि सहावा प्रश्न आहे तो वृत्तालेखाशी पाय डायग्रॅमच्या रीडिंगशी संदर्भात आहे. तो अगोदरच कट केलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाणार नाहीत. आता आपल्याला यायचं आहे प्रॉब्लेम सेट 6 वरती. त्यातलं काय कट झालेलं आहे बघूया. तर 164 वरती पहिला क्वेश्चन करायचा आहे आपल्याला. पहिल्यामधला पहिला करायचा आहे. 165 वरती कोणतं कट झालेलं आहे, पहिल्यातला दुसरा करायचा नाही आहे, चौथाही करायचा नाही आहे, तो कट झालेला आहे. 165 झाल्यानंतर 167 वरती यायचं आहे. 166 पूर्ण आहे. आता 167 वरती जो आपण आत्ता जो कट केलेला होता अगोदर पाय डायग्रॅमशी रिलेटेड, तोच प्रश्न इथं कट झालेला आहे. दिसतोय 14वा प्रश्न, रीडिंग ऑफ पाय डायग्रॅम. हा 14वा प्रश्न कट झालेला आहे. आणि 168 वरती सुद्धा 16वा प्रश्न कट झालेला आहे. अशा रीतीने तुमच्या लक्षात येईल की या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये कोणकोणते भाग कट झालेले आहेत.
निश्चितच तुम्हाला ही माहिती चांगली वाटल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.